नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो. शिक्षक पात्रता परीक्षा TET या संदर्भात आपण महत्त्वपूर्ण घटकांवर चर्चा करत आहोत. 30 गुणांसाठी सर्वात महत्त्वाचा आणि 100% गुण मिळवून देईल असा विषय म्हणजे बालकांचा विकास आणि शिक्षणशास्त्र. हा विषय आपण जर समजून घेतला तर निश्चित आपल्याला याचा फायदा होईल. मी डॉक्टर रमेश चौधरी, आपले शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. शिक्षक पात्रता परीक्षा TET 2013पासून सुरू आहे आणि या परीक्षेमध्ये सर्वात जास्त गुण मिळवून देणारा जर कुठला घटक असेल तो बालकांचा विकास आणि शिक्षणशास्त्र या घटकावर आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळू शकतात. विशेष म्हणजे TETच्या दोन्ही पेपरला हा घटक समाविष्ट आहे. बालमानसशास्त्र किंवा मानसशास्त्राच्या आणि शिक्षणशास्त्राच्या संकल्पना या पेपरच्या माध्यमातून आपल्याला विचारल्या जातात. तर बालकांचा विकास म्हणजे नेमका काय, विकास म्हणजे काय याची व्याख्या आपल्याला समजून घ्यावी लागेल. मानसशास्त्रीयदृष्ट्या विकास, वाढ आणि विकासातील फरक हे पण आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण वाढ ही शारीरिक होत असते, विकास हा बौद्धिक, मानसिक अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर होत असतो. विकासाचे प्रकार शारीरिक असतात, सामाजिक असतात, भावनिक असतात, बौद्धिक असतात. मग याच्यात आपण अभ्यास करत असताना मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण DLEDच्या मानसशास्त्राचं पुस्तक किंवा डॉक्टर ना. जगताप यांचं मानसशास्त्रीय सिद्धांताचं एक चांगलं पुस्तक आहे, ते आपण वाचन करा, त्याचे महत्त्वपूर्ण नोट्स काढा. हा घटक आपल्याला संपूर्ण समजून जाईल. विकासाच्या टप्प्यानुसार वैशिष्ट्ये. विकासाचे टप्पे आपल्याला समजून घ्यावे लागतील. पहिला टप्पा असतो की गर्भावस्था टप्पा, गर्भधारणेपासून जन्मापर्यंतचा. या टप्प्यामध्ये शारीरिक रचना तयार होणे, मेंदूचा विकास सुरू होतो. नंतर दुसरा महत्त्वपूर्ण टप्पा आहे शैशवावस्था, ज्याला जन्मापासून ते 2 वर्षापर्यंतचा कालावधी असतो. याच्यात मूलभूत शारीरिक हालचाली बालक करत असतं. संवेदनशीलता, आईशी भावनिक जुळवणी त्याची होत असते, म्हणून हा टप्पा महत्त्वाचा आहे. नंतरचा टप्पा आहे बाल्यावस्थेचा टप्पा, अर्ली चाइल्डहुड जो आपण म्हणतो, की याच्यामध्ये अंगणवाडीचं वय असतं साधारणतः. आता आपण NEP 2020नुसार 3 वर्षापासून शिक्षणाचा जेव्हा विचार करत आहोत तर या टप्प्यालाही आता महत्त्व आलेलं आहे. याच्यात बालकाचा भाषेचा विकास होतो. बालक हा संवाद साधण्यास सुरुवात करतो. अनुकरणातून आणि श्रवणातून भाषा शिकत असतो. सामाजिक कौशल्य विकसनाचं काम या काळात मुलांसोबत होत असतात, की आपल्या समवयस्क मुलांसोबत कसं वागायचं किंवा आपल्या वडीलधाऱ्या माणसांसोबत कसं वागायचं ही सुरुवात कुठेतरी होत असते ती या वयामध्ये. स्वावलंबनाची सुरुवात, स्वतः वस्तू उचलणे, स्वतः हाताने खाणे, या गोष्टीची सुरुवात, स्वावलंबनाची सुरुवात इथून होत असते. मध्य बाल्यावस्था हा सर्वात महत्त्वाचा काळ आहे, ज्या काळामध्ये मुलाचं औपचारिक शिक्षणाला खरी सुरुवात होते 6 ते 12 वर्ष वयोगटासाठी. मग या विकासाच्या टप्प्यामध्ये बालक जेव्हा शाळेत येतं त्यावेळेस शिक्षकासोबत त्याचं नातं कसं असावं, मैत्रीपूर्ण असावं, सामाजिक समायोजन कसं केलं जाईल, शिक्षक म्हणून आपल्याला सर्वात महत्त्वाचा हा कार्यकाळ महत्त्वाचा असतो. आणि या महत्त्वाच्या काळामध्ये बालकाच्या तार्किक विचाराची क्षमता असेल, औपचारिक शिक्षणाची सुरुवात असेल, ही आपण करत असतो. म्हणून या टप्प्याचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. नंतरचा महत्त्वाचा कार्यकाळ असेल तर तो म्हणजे किशोरावस्था, 12 ते 18 वर्षाचा. हा काळ टीनेजर म्हणून पण ओळखला जातो. शारीरिक बदल बालकांमध्ये होत असतात, विशेषतः मुलींमध्ये लवकर बदल दिसून येतात. यौवनारंभ या काळात होत असतो. आत्मसन्मानाची बालकाला जाणीव व्हायला लागते. छोटासा अपमानसुद्धा सहन होत नाहीत. म्हणून शिक्षक म्हणून जर आपण या वयोगटाला अध्यापन करत असू तर बालकांसोबत वागण्याची आपली पद्धत ही सुद्धा आपल्याला बदलावी लागते. बालकाचा आत्मसन्मान राखून त्याच्याशी बोलावं लागतं. प्रत्येक बालक हा स्वतंत्र विचार मांडायला या काळात सुरुवात करतो. त्याची स्वतःची ओळख निर्माण करण्याचं कामही करत असतो. नंतरची अवस्था आहे तरुणावस्था, जी 18 वर्षानंतर खरी सुरुवात होते. हा सामाजिक जबाबदाऱ्या, करिअर, नातेसंबंध आणि आत्मनिर्भरतेचा हा असा टप्पा आहे. या टप्प्यांमध्ये बालक आपण प्रौढ नागरिक होत असताना त्याला समाजाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सर्व समजतात. स्वतःचं करिअर कुठलं निवडावं याची जाणीव निर्माण होते. नातेसंबंध दृढ करण्याचं काम तो करत असतो आणि स्वतः आत्मनिर्भर होण्याचं काम तो करत असतो. तर विकासाच्या टप्प्यानुसार ही आपण थोडा अभ्यास केला तर याच्यावर 1-2 प्रश्न निश्चित येतात, तर ही तयारी आपण करा.
विकासावर प्रभाव करणारे घटक. आता विकास जर म्हटला तर विकासावर काही घटक प्रभाव करतात, जसं की अनुवांशिकता. आता अनुवांशिकता हा जो घटक आहे तो शारीरिक विकासाच्या बाबतीत सुद्धा लागू पडतो, काही वेळेस बौद्धिक विकासाच्या बाबतीत पण लागू पडतो. जसं की एखाद्या कुटुंबातील व्यक्तींच्या उंची ह्या अनुवंशिकतेने पण ठरत असतात. बऱ्याच कुटुंबामध्ये हा परिणाम होत असतो. काळानुसार याच्यात अनेक बदल जरी होत असले तरीसुद्धा अनुवंशिकता हा घटक प्रभाव करणारा आहे, बौद्धिकदृष्ट्यासुद्धा परिणाम करणारा घटक आहे. पर्यावरण. विकासावर परिणाम करणारा घटक म्हणजे त्याच्या आजूबाजूला असलेला परिसर, पर्यावरण, त्याचा परिणाम त्याच्या विकासावर होत असतो. त्याच्या आजूबाजूला असलेलं वातावरण कसं आहे, त्याच्यात संबंधात त्या पर्यावरणातील ज्या विविध भौतिक साधनं असतील, संसाधनं असतील, त्यांची माहिती या विकासात्मक टप्प्यावर होते आणि त्याचा परिणाम हा होत असतो. पोषण. सर्वात महत्त्वाचा म्हणजे पोषण हा घटक पण महत्त्वाचा आहे. म्हणून आपण पोषण या घटकावर अगदी अंगणवाडीच्या वयापासून बालकांना पोषणाच्या सुविधा शालेय पातळीवर उपलब्ध असतात. शालेय पातळीवर पहिलीपासून तर 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजना म्हणजेच प्रधानमंत्री पोषण योजनासुद्धा लागू करण्यात आलेली आहे. म्हणून शिक्षक म्हणून पोषणाच्या घटकांवर सुद्धा आपण लक्ष द्यावं लागतं. अनेक बालकांचं घरगुती कौटुंबिक याच्यात पोषण पूर्ण होत नाही. त्या दृष्टीने सुद्धा या घटकाचा परिणाम विद्यार्थ्याच्या बौद्धिक आणि इतर शारीरिक घटकांवर होत असतो. आरोग्य. बऱ्याचदा आरोग्याच्या समस्या ह्या लहानपणापासून काही मुलांना असतात. काही बालकांना अगदी लहान वयामध्ये सुद्धा अनेक आजार जडले जातात किंवा अनेक प्रकारचं कुपोषण असेल किंवा इतर काही आजार असतात, अनुषंगिक आजार, याची सुरुवात होत असते आणि याचा परिणाम विकासावर होत असतो. त्याची उंची कमी होते, रक्तपुरवठा कमी होतो. आताही आपण जर आरोग्याचे म्हटलं तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना आहेत, NRHM सारखी योजना आहे. तर मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ज्या काही मोठ्या शस्त्रक्रिया असतील किंवा तपासणी असेल तर ती शासनामार्फत मोफत केल्या जातात. सामाजिक वातावरणाचा सुद्धा विकासावर परिणाम होत असतो. सामाजिक वातावरण जसं परिसरात वातावरण असेल तसं विद्यार्थी बोलण्याचं किंवा वागण्याचं धाडस करत असतो. स्लम एरियातली मुलं आणि शिक्षित परिसरातल्या मुलांमध्ये जो सामाजिक वातावरणाचा प्रभाव पडतो त्याच्याने मुलांचा विकाससुद्धा परिणामकारक ठरत असतो, प्रभाव करणारा ठरत असतो. याच्यात शिक्षणशास्त्राची मूलभूत संकल्पनासुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागेल. आपल्या सर्वांना शिक्षण म्हणजे काय, औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण याच्यातला काय फरक आहे हे समजून घ्यावं लागेल. शिक्षण म्हणजे काय याच्या अनेक व्याख्या आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकात मिळतात किंवा आपल्या DLEDच्या पुस्तकात मिळतात. महात्मा गांधींची व्याख्या असेल किंवा इतर रवींद्रनाथ टागोरांची व्याख्या असेल किंवा जीवनाच्या शिक्षणाचा जो अर्थ आहे तो शिक्षण म्हणजे काय या व्याख्यातून मिळतो. औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणातला फरक, त्याच्यातले काही साम्य हे आपल्याला समजून घ्यावे लागतात. शिक्षणाचं उद्दिष्ट हे मानवीय मनुष्यबळ सक्षम करण्याचं आहे आणि हे उद्दिष्ट कशा प्रकारे पूर्ण करता येईल यासाठीची ही संकल्पना आपण समजून घ्यावी. शिक्षणशास्त्रामध्ये काही प्रमुख सिद्धांत आहेत. जसं थॉर्नडाईकचा प्रयत्न आणि चुका सिद्धांत आहे, तो या परीक्षेत आपल्याला विचारला जातो, तो थोडक्यात आपण अभ्यास करा. पावलावचे प्रतिवर्षी सिद्धांत आहे, हा सुद्धा आपल्याला थोडा अभ्यास करावा लागेल. स्किनरचा ऑपरेटंट कंडिशनल सिद्धांत आहे, तो सुद्धा आपल्याला थोडा अभ्यास करावा लागेल. तर हे प्रमुख सिद्धांताचा याच्यावर एक प्रश्न निश्चित येत असतात. याच्यावर आधारित मी प्रश्न उत्तरांच्या ज्या व्हिडिओ तयार करणार आहे त्याच्यावर प्रत्यक्ष काही कसे प्रश्न येतात या उदाहरणादाखल मी आपल्याला देणार आहे. आपण फक्त याची बेसिक इन्फॉर्मेशन आपण आपल्या पाठ्यपुस्तकातून करून घ्यावी. संज्ञानात्मक विकास. पियाजेचा सिद्धांत हा महत्त्वाचा आहे की याच्यात संवेदनात्मक, पूर्वसंकल्पनात्मक, ठोस सक्रियात्मक आणि औपचारिक सक्रियात्मक असे 4 टप्पे असतात आणि या 4 टप्प्यातून शिक्षणात त्याचा उपयोग कसा करून घ्यावा, जसं की वयाच्या टप्प्यानुसार अध्यापन कसं करावं, या संज्ञानात्मक विकासाच्या टप्प्यांमधून शिक्षकांनी जाणीव करून ते केलं पाहिजे. दुसरं म्हणजे अनुभवाधारित शिक्षण. पियाजेच्या सिद्धांतानुसार प्रत्यक्ष अनुभव बालकाला जसा येतो त्या अनुभवाच्या आधारे पुढील शिक्षण कसं देता येईल हा सुद्धा विचार या सिद्धांतात मांडलेला आहे. स्वतःच्या गतीने शिकण्याची संधी जी आहे ती सुद्धा या सिद्धांतामध्ये सांगितली गेली आहे. समस्या सोडवण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये कशी वळवायची हा सिद्धांत शिकवतो. स्वकेंद्रिततेतून सामाजिक समजण्याकडे वाटचाल कशी करावी या सिद्धांतातून समजून घ्यावं लागतं. वस्तुस्थायित्व, संरक्षण, संकल्पना शिकवणे, यावर प्रयोग करून शिकणे, या गोष्टी पियाजेच्या सिद्धांतात असतात. याच्यावर सुद्धा 1-2 प्रश्न येत असतो. तर याच्यातले टप्पे असतील किंवा या सिद्धांताचे काही महत्त्वपूर्ण उपयोग असेल किंवा विशिष्ट असतील याच्यावर 1-2 प्रश्न येतो. याची तयारी आपण थोडक्यात करावी. सामाजिक विकासाच्या दृष्टीने वायगॉत्स्कीचा सिद्धांत महत्त्वपूर्ण आहे. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, ZPD नावाने हा सिद्धांत प्रसिद्ध आहे.
याची काही तत्त्व आहे की सहकार्याने शिक्षण, जसं की सामाजिक संवाद हे शिकण्याचं मूळ आहे असं पहिलं तत्त्व आहे. झोन ऑफ प्रॉक्सिमेंटल जेपीडी, बालक स्वतः करू शकतो ते ॲक्च्युअल डेव्हलपमेंट आणि शिक्षक किंवा इतर पालकांच्या प्रौढांच्या मदतीने करू शकतो तो पोटेन्शियल डेव्हलपमेंट. हे अंतर झेडपीडीमध्ये आपल्याला लक्षात येतं आणि म्हणून झोन ऑफ प्रॉक्सिमेंटल डेव्हलपमेंट हा वायगचकीच्या सिद्धांतावर 1-2 प्रश्न येत असतात आणि त्याचीसुद्धा आपल्याला यात तयारी करावी लागेल. नंतर आहे सहाय्यक आधार. आपण जो शिक्षक किंवा इतर पालक किंवा कोणी मित्र असतील ते आपल्याला जेव्हा बालकाला मार्गदर्शन करतात, त्या मार्गदर्शनातून एखादी कठीण संकल्पना सोपे करून शिकवलं जातं, तेव्हा या सिद्धांताचा उपयोगातलं हे तत्त्व काम करतं. संवाद आणि सहकार्याचं महत्त्व हे सर्वात महत्त्वाचं आहे की बालक जेव्हा शाळेत शिकत असतो तो फक्त स्वतःच शिकत नाही, तर तो इतर मित्रांच्या मदतीने सहाध्यायी पद्धतीने शिकत असतो. आता आपण शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहामध्ये गटक्रिया असेल, चर्चा असेल, सहशिक्षण असेल, याला आपण स्वीकारलेलं आहे. यामुळे सामाजिक आणि संज्ञानात्मक विकास होत असतो आणि हे संवाद आणि सहकार्याचं महत्त्व वायगचकीच्या सिद्धांतानुसार आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. याच्यावर सुद्धा यापूर्वी काही प्रश्न आलेले असतील किंवा कसे प्रश्न येऊ शकतात हे मी पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर सांगणार आहे. भावनिक विकास हा सर्वात महत्त्वाचा विकास आहे की इमोशनल क्वेश्चन्स जर आपण विचार केला तर भावनांचे प्रकार कोणकोणते आहेत, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, शिक्षकाची भूमिका काय असावी, हा घटक खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर सुद्धा 1-2 प्रश्न आपल्याला येतात आणि याच्यातले कसे प्रश्न येतील या दृष्टीने मी आपल्याला सुद्धा पुढील व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहे. बालकांचे विविधता आणि समावेशक शिक्षण. यात बालकांमध्ये काही विविधता असते की काही मुलं प्रज्ञावंत असतात, काही मुलं मतिमंद असतात, काही मुलं गतिमंद असतात. यांनाच आपण विशेष गरजा असणारी मुलं म्हणतो. याच्यात काही दिव्यांग मुलं पण असतात की यांची काय गरज आहे. काही अतिशय प्रज्ञावंत मुलांना वर्गात चुळबुळ करतात, त्यांना अधिक पद्धतीने कसं आपल्याला पुढे नेता येईल आणि जी मुलं गतिमंद असतील त्यांना कशा आपण त्यांच्या गरजा पूर्ण करू शकू. विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याच्या आधारे आपण शिक्षणात कसं त्यांना पुढे आणू शकू. कारण शिक्षणाच्या बाहेर आता आपण 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार दिला आहे. त्या विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा सुद्धा याच्यात विचार केलेला आहे. समावेशक शिक्षणाची तत्त्वे. आता दिव्यांग मुलांसाठी किंवा वेगवेगळ्या शाळांना देता आपण समावेशित शिक्षणामध्ये आपल्याला ज्या नियमित शाळा आहेत त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश देऊन यांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे, यांचा विकास केला गेला पाहिजे. तर याच्यात शिक्षकाची भूमिका काय असावी, तर या दृष्टीने आपल्याला याच्यात थोडं 1-2 प्रश्न येऊ शकतात, ही आपण तयारी करावी. शिक्षणशास्त्रातील मूल्यांकन. आपल्याला सर्वांना माहिती आहे की सातत्यपूर्ण सर्वांकन मूल्यमापन जे म्हणतो आपण की सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापन जे होतं ते CCE होतं. तर हे CCEचा 8 साधनं आणि तंत्र आहेत, यांचासुद्धा अभ्यास आपल्याला करावा लागेल. याच्यावर 1-2 प्रश्न येऊ शकतो, या दृष्टीने आपण तयार करा. ब्लूम्सची टॅक्सॉनॉमी जी आहे ते ब्लूमच्या या टॅक्सॉनॉमीवर सुद्धा 1-2 प्रश्न येतात. याच्यावर सुद्धा कसे प्रश्न येऊ शकतील या दृष्टीने मी पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला गायडन्स करणार आहे. मूल्यांकनाचे प्रकार. बदलत्या काळामध्ये आपण स्कॉप मूल्यांकन आपण शाळा स्तरावर करत असतो. आता जसं विद्यार्थ्यांचं 360 अँगलने हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड HPC नावाचं मूल्यांकन आलेलं आहे, त्याचीसुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने सुद्धा कसे प्रश्न येतील हे मी पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे. बालकांचे अधिकार आणि RT कायदा. शिक्षकाची भूमिका बालकांच्या अधिकारामध्ये काय असेल. मार्गदर्शक आणि सुलभकर्ता म्हणून, प्रेरक म्हणून शिक्षक आहे. बदलत्या काळामध्ये शिक्षक हा ज्ञानरचनावादी पद्धतीने विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक झाला आहे, सुलभ करता आला आहे, प्रेरक झाला आहे. म्हणून टीचर इज अ फॅसिलिटेटर. या तत्त्वानुसार प्रत्येक बालक स्वतः शिकत असतो, स्वतःच्या गतीने शिकतो. शिक्षकाने त्याची बदलती भूमिका ही सपोर्टरची असली पाहिजे, सुलभकाची असली पाहिजे. या दृष्टीने आपण बालकांशी संवाद साधला पाहिजे. वर्ग पातळीवर वातावरण निर्मिती कशी करावी या दृष्टीने आपण ज्ञानरचनावाद वाचावा. शिक्षणाचा हक्क कायदा आपण याच्यात यापूर्वी शिकलो आहोत. 2009च्या या कायद्यानुसार बालकांचे मूलभूत अधिकार कोणते, शिक्षक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या कोणत्या, याच्यावर एखादा प्रश्न आपल्याला निश्चित येऊ शकतो, याची तयारी करा. बहुबुद्धिमत्ता सिद्धांत. हार्वर्ड गार्नरचा सिद्धांत जो आहे ज्याच्यामध्ये 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत आणि 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता कोणत्या, कशा आणि त्याच्यावर कसे प्रश्न येतात आपण याच्यात सुद्धा आपण विचार करणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. शिक्षणामध्ये विविध बुद्धिमत्तांचा वापर कसा करता येईल आणि मुलांचा विकास कसा करता येईल. एखाद्याकडे गणितीय बुद्धिमत्ता असेल तर त्या गणितीय बुद्धिमत्तेचा विकास करून इतर बुद्धिमत्ता कशा वाढवता येतील या दृष्टीने आपल्याला कसं प्लॅन करावा हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. शिक्षकांनी विविध शैलींचा वापर करणं यासाठी गरजेचं आहे. शिक्षण उद्दिष्टांचे स्तरसुद्धा आपल्याला समजून घ्यावे लागतील, जसं की ज्ञान, समज, अनुप्रयोग, विश्लेषण, संश्लेषण, मूल्यांकन. आपण DLEDच्या अभ्यासक्रमामध्ये शिकलो, आपण याच्यावरसुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो. ब्लूमची जी टॅक्सॉनॉमी त्याच्यात प्रश्न तयार करताना त्याचा वापर कसा केला जातो हे सुद्धा आपल्याला याच्यात विचारलं जाऊ शकतं.
बालकांचे शिकण्याचे प्रकार. बालक जो शाळेत शिकत असतो तो औपचारिक अनौपचारिक पद्धतीने शिकत असतो. तो दृक श्राव्य माध्यमातून स्पर्शात्मक याच्यातून शिकत असतो. बालक वर्गात येत असतानाच काही अनुभवाच्या आधारे शिकून आलेला असतो आणि आपण शिक्षक म्हणून त्यांना आपल्या शिकवण्याच्या शैलीतून एक नाविन्यपूर्ण अध्ययन पद्धती जर वापरली तर बालकाला एक चांगलं शिकण्याचा अनुभव मिळत असतो. शिक्षकाची अनुकूलन क्षमता महत्त्वाची आहे की शिक्षक ज्या ठिकाणी शिकवत असतो त्या बालकांच्या सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक सर्व बाबीने विचार करून शिक्षणाचं प्रयोजन केलं पाहिजे. शिक्षकाने शिकवत असताना प्रेरणा आणि शिकणे याला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. बालकाला अंतर्गत आणि बाह्य प्रेरणा जर आपण दिल्यात तर बालक शिकण्यासाठी प्रवृत्त होतो आणि त्याची प्रेरणात्मक शिक्षणाचा वापर करून अनेक विद्यार्थी शिकण्यात गती वाढवत असतात. मॅस्लोचा गरजाचा सिद्धांतसुद्धा ह्याच्यात आपल्याला समजून घ्यावं लागेल. याच्यावर सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो. प्रेरणा वाढवण्यासाठी शिक्षकाचे उपाय. शिक्षकाने वर्ग पातळीवर छोट्या छोट्या कृतीतून छोट्या छोट्या उपक्रमातून बालकांचा प्रेरणात्मक विकास कसा करायचा, त्यांना प्रेरणा कशी द्यावी, त्यासाठी बक्षिसं असतील किंवा प्रबलनं असेल, यात कशा पद्धतीने आपल्याला वापर करता येईल या दृष्टीने आपल्याला तयारी करावी लागेल. बालकांचे वर्तन आणि शिस्त. सकारात्मक शिस्त म्हणजे काय? पूर्वीच्या काळी आपण हातात काठी घेऊन शिस्त लावायचो. आज ती शिस्त आपण RTIच्या कायद्याने कालबाह्य केलेली आहे. तर मग सकारात्मक शिस्त कशी असावी? वर्गात विद्यार्थ्याचं वर्तन कसं असावं? वर्तनाचे व्यवस्थापनाचं तंत्र हे शिक्षकासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि ते बालकांमध्ये कसं आपण प्रवाहित करू त्या दृष्टीने आपल्याला हे समजून घ्यावं लागेल. त्यासाठी शिक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. शिक्षक हा फॅसिलिटेटर असला तरी तो अजून समुपदेशक म्हणून, काउन्सिलर म्हणूनसुद्धा आणि गायडन्स म्हणूनसुद्धा काम करत असतो. तर समुपदेशक आणि मार्गदर्शनातला फरक शिक्षकाने समजून घेतला पाहिजे. शालेय समुपदेशनाचे महत्त्व आपल्याला समजून घ्यावं लागेल. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधला संवाद कसा वाढवता येईल, विशेषतः शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भावनिक आधार कसा देता येईल यासाठीचं आपल्याला समजून घेणं या घटकात महत्त्वपूर्ण आहे. शिक्षणशास्त्रामधील आधुनिक दृष्टिकोन जे आलेले आहेत, मी मगाशीच सांगितलं त्याप्रमाणे कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणजे ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती असेल, अनुभवाधारित शिक्षण पद्धती असेल आणि डिजिटल शिक्षणाचे प्रभाव शिक्षकाने समजून घेणं गरजेचे आहे. याच्यातून सुद्धा एखाद दोन प्रश्न आपल्याला येत असतो. शिक्षकाची व्यावसायिक नैतिकता या विषयावर एखादा प्रश्न येऊ शकतो की शिक्षकाचा आचारधर्म कसा असावा, विद्यार्थ्यांशी वागणूक कशी असावी, समाजातील भूमिका कशी असावी, असे ऑप्शनल प्रश्न याच्यात येत असतात. बालकांचे मूल्य शिक्षण. आता आपल्याला सर्वांना माहिती की शालेय पातळीवर मूल्य शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे. नुकतंच सर्व शालेय पातळीवर शिक्षकांसाठी मूल्यवर्धनाचं प्रशिक्षण झालं आहे आणि मूल्यवर्धनाची पुस्तिका जर आपल्याला मिळाली तर याच्यातून नैतिक मूल्य, सामाजिक मूल्य थोडे समजून घेऊया. याच्यावर शांतीलाल मुथा फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या माध्यमातून शालेय पातळीवर मूल्य शिक्षणाचं काम, मूल्यवर्धनाचं काम सुरू आहे. याच्यावर निश्चित एखादा प्रश्न येऊ शकतो. शाळेतील मूल्य शिक्षणाचे कोणकोणते उपक्रम राबवले जातात, त्याच्यात शिक्षकाची भूमिका काय असावी या दृष्टीने या मूल्य शिक्षणाचा आपण थोडा अभ्यास करा. यासाठी मी विशेष टिप देईल की रोज किमान 3 तासाचा अभ्यासाचं लक्ष आपण ठेवा. जर आपण सुट्टीमध्ये असाल, आपण कुठे वर्किंग नसाल तर वेळ वाढवा. आपल्याकडे उपलब्ध फक्त आता जेवढे 25 ते 28, 30 दिवस असतील त्या दिवसाचं नियोजन करा. स्वतः मानसिक ताणतणाव कमी करा. TET परीक्षा पास होणं अतिशय सोपं आहे जर व्यवस्थित प्लॅनिंगने आपण अभ्यास केला तर. आपण मित्रांसोबत चर्चा आणि समूह अभ्यास पण आपल्याला करता येऊ शकतो. डिजिटल साधनांचा वापर करा. जी चांगली यूट्यूब चॅनल आहेत त्याच्याच फक्त वापर करा. कारण नसताना चुकीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते, म्हणून ते आपण पोहोचू नये ती दक्षता घ्या. वेळेचं व्यवस्थापन करा. परीक्षापूर्वी मानसिक ताण कमी करण्यासाठी आपण थोडं ध्यान आणि योगकडे लक्ष द्या. सकारात्मक विचार करा की मी यावेळेस 100% TET परीक्षा पास होणार आहे. यात परीक्षेसाठी राज्यातून 4-4.5 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले. त्याच्यात 1 लाखापेक्षा जास्त सेवेतील शिक्षकांनी भरलेले आहेत. सेवेतील शिक्षकांसाठी सुद्धा मी सांगेल की TET परीक्षा पास होणं आपल्यासाठी खूप सोपं आहे. फक्त नियोजनबद्ध अभ्यास करा. मी आपल्यासोबत परीक्षेच्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा करणारच आहे. उत्तरपत्रिका भरताना जी काळजी असेल ती आपल्याला घ्यावी लागणार आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं याचा सराव करा. कारण TETची परीक्षा ही OMR पद्धतीने, ऑफलाईन पद्धतीने पेपरवर होते. पेपरवर उत्तरपत्रिका भरताना बऱ्याचदा चुका होतात आणि तिथेसुद्धा 1-1, 2-2 मार्क कमी झाले तरी पण आपण अपयशी होतो. म्हणून हा सराव करा. एकाग्रता आणि शांतता हा महत्त्वपूर्ण विचार आपल्यासोबत मांडतो आणि अशा प्रकारे आपण TETचा जो मानसशास्त्रीयदृष्ट्या बालकांचा विकास आणि शिक्षणशास्त्र या विषयाच्या संदर्भात 30 गुणांचा वेटेज आहे याला महत्त्व देऊया. यासोबत मी पुढच्या व्हिडिओमध्ये या घटकावर कसे प्रश्न विचारले गेले आहेत किंवा विचारले जाऊ शकतात
याचा व्हिडिओ आपल्याला देणार आहे. आपण निश्चित पुढच्या व्हिडिओची वाट पहा. आतापर्यंत आपण व्हिडिओ पाहिला असेल तर आपण कमेंट करा, लाईक करा आणि आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. मी फक्त मुलांना TET परीक्षा किंवा शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी हा सर्व प्रयत्न करत आहे. या प्रयत्नात आपण निश्चित साथ द्याल ही माझी अपेक्षा असेल. आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.